कठीण आहे बाबा हे सगळं. की फोन आतमध्ये ठेव. दिसायला शेवाळसारखंच दिसतं. होईल कारण मला कंटाळा आलाय रे. कठीण आहे बाबा हे सगळं रेकॉर्ड करणं. 1 तास झाला कॉफी शॉपमध्ये आली आहे मी. म्हटलं जरा बाहेर जाऊया, सोलो डेट करूया, बाकी सगळं करूया आणि इंट्रो रेकॉर्ड करूया. कसलं काय काही ना काहीतरी चालू आहे बॅकग्राऊंड मध्ये. म्युझिकच काय वाजतंय. आय मीन ॲम्बियन्स वाईज चांगलं आहे, पण मला रेकॉर्ड करायचं आहे. काहीतरी काय होतंय. हेच. नमस्कार आणि हॅलो सगळ्यांना. माझं नाव आहे मयुरा आणि मी राहते शिकागोमध्ये. मी करते जॉब टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये. पण सध्या तेवढीच इन्फॉर्मेशन ठीक आहे, कारण बायोडेटा नाही काढायचा आपल्याला. तर मी आणि माझ्या इंस्टाग्रामवर ना लिहिलेलं आहे मुंबई पुणे. तर लोक खूप कन्फ्युज होतात की अरे ही मुंबईची आहे कारण की पुण्याची आहे. तर मी मुंबईत जन्माला आली आहे, मुंबईत वाढली आहे, पण पुण्यात मी माझं अंडरग्रॅड केलंय. सो मी इंस्टाग्रामवर माझं डेली लाईफचे स्निपेट्स वगैरे रेकॉर्ड करत असते आणि एवढी बडबड करते मी. तर म्हटलं जर तिकडे करतोय आपण तर युट्यूबवर करू लार्जर स्केलमध्ये. मित्रमैत्रिणींना आणि आईबाबांना पकवून खूप झालेलं आहे. लार्जर ऑडियन्सला पकवूया. सो आय होप तुम्ही एन्जॉय कराल. आणि द रिझन मी हा सेकंड ब्लॉग मराठीत करते हे मी तुम्हाला पुढच्या क्लिपमध्ये कळेल. मी बेसिकली एक संडे इन माय लाईफ रेकॉर्ड केला आहे. आय होप यू गाईज एन्जॉय आणि प्लीज बी काइंड. कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम इज वेलकम. बाकी एन्जॉय करा, लोड घेऊ नका. बाय. कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम इज वेलकम. बाकी एन्जॉय करा, लोड घेऊ नका. कोणी सांगितलंय सकाळी 7 वाजता भगवान उठायला? पहिला यूट्यूब ब्लॉग जो मी बनवला तो होता इंग्लिशमध्ये आणि मी माझ्या घरी पाठवला आणि मला असं झालं की ओ माय गॉड, म्हणजे माझ्या आईबाबांना कळतं इंग्लिश पण एवढं फ्लुएंट नाही येत ते. आणि मला असं झालं की अरे मला प्रॉब्ली 1 or 2 ब्लॉग मराठीत करावे लागणार आणि मी बरीच चांगली मराठी बोलते, लिहिता वगैरे सगळं येतं. पण डेली भाषेत, बोलीभाषेत मराठी, इंग्लिश आणि हिंदी खूप स्विच होत असतं. पण मी हा व्हिडिओ पूर्णतः मराठीत करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मम्मी बाबा आय होप तुम्हाला तुमचे कॅप्शन्स ऑन करावे नाही लागणार आहेत आणि तुम्ही फक्त मराठीत ऐकू शकता. सो आय नो मी लेट उठली आहे. माझे बाबा मला युजली 6 वाजता कॉल करतात आणि म्हणतात की अरे आज तू लेट उठलीस. सो बाकीचे जे व्ह्युअर्स आहेत, मी एकटी वेडी नाहीये माझ्या घरात. माझ्या घरात सगळेच वेडे आहेत, सगळेच लवकर उठतात वीकेंडला स्पेशली. सो आय एम गोना फ्रेशन अप आणि गेट रेडी फॉर द जिम. मी टी व्ही बघत बसली आणि इट्स 9 o'clock. आता जिमला गेलं पाहिजे लवकर कारण बरीच कामं आहेत. फिगरिंग आउट कॅमेरा अँगल्स इज रिअली अ वन थिंग. आणि डूड मी म्हातारी होत चालली आहे. आय मीन नॉट बिकॉज ऑफ द ग्रे हेअर. ग्रे हेअर तर मला आय थिंक 10वी पासून आहेत, 10th standard पासून. बट विथ द लाईक द व्हॉल्यूम. इज इट जस्ट मी का तुमचे पण केस गळत आहेत? 29 वर्षाचीच आहे, 30 अजून आली पण नाहीये. कुठे गेले डोक्यावरचे केस? लाईक सिरियस. टेल मी यू लिव्ह इन मिडवेस्ट विदाउट टेलिंग मी यू लिव्ह इन मिडवेस्ट. मी जिमला चालली आहे आणि मला उकडतंय, असं गरम होत आहे की का चालली आहे मी जिमला. पण मला माहिती आहे 2 मिनिटात मी कुडकुडणार आहे. As I was saying, बर्फ नेगेटिव्ह अकरा आहे. गॉड नोज वेडे पण आहे नका मग. जे काही रेकॉर्ड करायचं ते मी आत्ताच करणार आहे कारण जिममध्ये गेल्यावर सुपर फोकस. डाऊनटाऊनमध्ये मूव्ह होण्याचा माझा डिसिजन डेफिनेटली वन ऑफ द बेस्ट डिसिजन्स. सगळं एवढं शांत आणि येट मस्त लोक पण दिसतात रस्त्यावर, गर्दी पण नाही आहे. आणि युजली मी पार्कच्या मधून जाते पण आज साईडने जाणार आहे. डिस्टन्स कमी आहे डायगनली गेल्यावर, बेसिक मॅथ. पण मी स्नो शूज नाही घातलेत आणि रेग्युलर शूज घातले आहेत आणि मला अजिबात पडायचं नाही आहे.
सो मी चुपचाप फोन खिशात टाकणार आहे. तुम्हाला वाटतंय का काय ऐकणार आहे? मला क्लिअरली असं वाटतं की माझी मम्मी स्क्रीनवर ओरडत असणार आहे की फोन आतमध्ये ठेव. सॉरी. सो जिम बेसिकली माझ्या घरापासून 7 ते 8 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे. खूप छान सनी होतं आणि ह्या सगळ्या घाई गडबडीच्या कारभारामध्ये घरातून निघण्याच्या नादात मी प्रॉपर प्री वर्कआउट खायला विसरलेली आणि थँक गॉड माझ्या जिममध्येच एक कॉफी शॉप पण आहे. तिथे हा पीनट बटर आणि काइंड ऑफ तीळ आणि शिया सीड अँड व्हॉट नॉट तसा लाडू होता. खरं सांगू माझ्या मम्मीने बघितलं असतं ना तर ती नक्कीच शिव्या घातल्या असत्या की मी प्री वर्कआउटला पण पैसे देतेय. त्यानंतर मग मी मस्त लेग डे केला. ॲक्च्युली ना या जिममध्ये येण्याचं कारण आहे ना की एवढी लोकं वर्कआउट करत असतात ना त्यांच्याकडे बघून एक वेगळ्याच टाईपचं मोटिवेशन आणि डिसिप्लिन आपोआप अंगात शिरतं. तर मी लेग डे केला आणि त्याच्यानंतर मग मी मस्त अर्धा तास वॉक केला. 10 मिनिट्स मस्त फुल बॉडी मसाज घेतला. पर्क्स ऑफ गोइंग टू अ गुड जिम. नो वंडर मी सकाळी जाते जिमला. एवढी गर्दी लॉकर रूममध्ये गर्दी जिममध्ये गर्दी ॲटलीस्ट आय गॉट माय वर्कआउट. आता मी जाणार आहे होल फूड्समध्ये विकली ग्रॉसरी घ्यायला. ओके. सो मी म्हणत होती युजली मी फ्रेशन अप जिममध्येच होते अंघोळ वगैरे बट आय हॅव टू वॉश माय हेअर आणि मी जिममध्ये ह्या सगळ्या गोष्टी नाही करणार आहे. सो लकीली होल फूड माझ्या घराच्या जवळ आहे. मी आता जाणार आहे लंच पिकअप करणार आहे आणि बेसिक अजून 1-2 गोष्टी. सो घरी जाणार आहे फ्रेशन अप. जिमला जायच्या आधी त्या वॉशिंग्टन पार्कविषयी म्हणत होती. बर्फ पूर्ण वितळला आहे तिथला. सो नाईस. आणि अजून एक गोष्ट कधीही ग्रॉसरी शॉपिंगला उपाशी पोटी जाऊ नये कारण यू टेन टू बाय मोर स्टफ. सो मला फिनिश अप माझा प्रोटीन शेक. सो मी तिकडे गेल्यावर मला खाऊ खाऊ नाही होणार. होल फूड्समध्ये गेल्यावर मी पाहिलं की लिटरली शेवटची कार्ट उरलेली आणि मला असं झालं की ओ माय गॉड व्हॉट डिड आय डू. मी लिटरली पी कारमध्ये आलेली होल फूड्समध्ये. मी गेल्या गेल्या सुरुवात फ्रुट्स आणि फायबरपासून केली. मस्त स्ट्रॉबेरी ब्लूबेरीज. कशाला घाबरायचं पब्लिकमध्ये बोलायला. नॉट गोइंग टू लाय माझी एन्झायटी थ्रू द रूफ आहे आणि असं वाटतं की ओ माय गॉड कोणी पण येऊन थांबवेल आणि बोलेल कशाला रेकॉर्ड करते. पण जसं टेलर स्विफ्ट म्हणाली की why should I be sorry and I should be sorry for being loud in my own space. अजिबात नाही. त्याच्यानंतर मी पोल्ट्री सेक्शनमध्ये गेली आणि मला एका गोष्टीचं खूपच आश्चर्य वाटतं की तिथे 2 वेगळ्या टाईपचे चिकन आहेत. म्हणजे ग्राउंड चिकनचा तुम्ही कलर डिफरन्स बघा. आय थिंक द बॉटम वन इज लोअर फॅट आणि द टॉप वन वॉज अ हायर फॅट. सो आय जस्ट वेंट विथ द बॉटम वन. आणि इट्स फक्त मॅटर ऑफ रेकॉर्डिंग फॉर द फर्स्ट टाइम. एकदा तो अंगातला एन्झायटी गेली ना त्याच्यानंतर काही वाटत नाही. नंतर मग असं वाटतं की कोण काय फार तर फार लोक वेडी समजणार आहेत त्याच्या पलीकडे काही नाही समजणार. जसं टार्गेटमध्ये पॅनकेकवाला सिरप मिळतो शुगर फ्री वाला पण इथे नाही मिळत. आणि मला तिथे जावं लागणार आहे आणि मला रिअली लाईक आय बीन क्रेविंग अच्छा म्हणजे पार्टीमध्ये पण टेस्टिंग कशासाठी अजिबात नाही हात लावला मी. सो सुपर प्राऊड ऑफ माय सेल्फ. ब्रेड घेणार आहे कारण मी पिटा ब्रेड आणि चिकन कबाब पॅटीज बनवायचा विचार करते. युजली हा जोसेफ सिम्पली बेक्डवाला 100 ग्राम्स 100 कॅलरीज पर सर्विंगवाला एक आहे तो मी युजली घेते. ऑप्शन नाही आहे आज फिश खायची इच्छा आहे आणि फिश बरोबर सीवीड ऑफकोर्स. दिसायला शेवाळसारखंच दिसतं. ह्या जिभेचे चोचले तर पुरवायला पाहिजे. आय एम प्रिटी शुअर माझा आवाज येत नसणार आहे तरी पण मी ट्राय करते. मगाशी मी ग्लव्ज घातले नव्हते जेव्हा मी चाललेली आणि ओ माय गॉड माझे हात गारठले त्यामुळे आता मी चुपचाप ग्लव्ज घातलेत आणि चालली आहे. वाव. मी ह्याच्या आधी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि काहीच रेकॉर्ड नाही झालं आणि काहीच ऑडिओ नाही आलाय. मी आता 3 मिनिटं बकवास केली आहे. एनिवेज द पॉइंट वॉज I got my groceries.
बेसिक गोष्टी घेऊन आली आहे. कारण आय टेंड टू ओव्हर बाय स्टफ आणि मला माझ्या आईचे शब्द आणि माझ्या बाबांचे शब्द माझ्या कानात येतात, की "एवढं घेऊन फेकावं लागतंय तर कशाला घेतेस?" सो हा आहे की 2 पर्यंत जेवण वगैरे खतम करायचं. 1 वाजले आता. फ्रेशन अप व्हायचं आणि बाहेर फिरायला जायचं. आय रिअली वॉन्ट गो रीड. मस्त कॉफी प्यायची आहे कुठेतरी बसून. आय होप माझं आवरेल. शॉप आहे जे एस्थेटिकली खूप छान आहे. अ, बघू माझं आवरतंय का वेळेत. हेअर वॉश आणि एवढे मोठे केस सगळ्या गोष्टी हातात हात घालून नाही जात. सो मी बडबड थांबवणार आहे. मला खूप भूक लागली आहे. फायनली तयार झाऊन मी कॉफी शॉपला चालली आहे. Oh God. थंडी आहे तरी पण मला उपक्रम करायचेच आहेत. ग्लव्स न घालता चालायचं पण थंडीने फाटली आहे माझी आता अर्ध्या रस्त्यात आली आहे, परत पण नाही जाऊ शकत. काय काय करावं लागतंय सोलो टाईमसाठी. मी एवढं काही लांब नव्हती गेली. रिव्हर नॉर्थमध्येच एक टेरी कॉफी हाऊस म्हणून एक कॉफी शॉप आहे. खूप छान कॉफी मिळते तिथे. आय फॉरगॉट व्हॉट टाइप ऑफ क्युझिन व्हॉट इट वॉज. पण ते लाईक अ स्मॉल वॉफल रोल सर्व करतात त्यांच्या कॉफीसोबत. सो मी बेसिकली तिथेच होती 1-1.5 तास. मस्त कॉफी प्यायली मी. त्यांचा हाऊस स्पेशलिटी एक चीज केक होता, तो पण ऑर्डर केला. थोडं व्हिडिओ एडिट केलं, पुस्तक वाचलं आणि टुवर्ड्स दी एंड इंडियामध्ये सकाळ झालेली, सो मला माझ्या बाबांचा कॉल पण आला. सो मस्त त्यांच्याशी पण गप्पा मारल्या आणि इट वॉज अ व्हेरी स्वीट एंड. एवढा छान संडे गेला आहे आणि आय एम रेडी फॉर द नेक्स्ट वीक. तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटते.